शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 2 आठवडे पुढे ढकलली। राष्ट्रवादीच्या वकिलांनी कागदपत्र पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला, तर शिवसेनेची कागदपत्र पूर्ण। राज ठाकरे आज मनोज जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार। मराठा आंदोलकांसोबतच्या चर्चेत राज ठाकरेंचा शब्द। आम्ही रामदास आठवलेंचाच पक्ष खरा म्हणालो तर किती वेदना होतील। शिंदेंची शिवसेनाच खरी या प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचं उत्तर। फडणवीसांवर कावळ्यांनी अनेक हल्ले केले, ते रक्तबंबाळ झाले, झूट बोले कव्वा काटे या फडणवीसांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील आणि कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। फडणवीस आणि शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलनाचा केरेंचा होता इशारा। सावध राहा म्हणजे कुणबी मराठा दरोडेखोर आहे का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कुणबी मराठ्यांपासून सावध राहा, आंबेडकरांचं 2 दिवसांपूर्वी वक्तव्य। ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्या मतांवर बोलू नये, बच्चू कडूंच्या प्रश्नाला प्रकाश आंबेडकरांचं चोख प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। 288 मतदारसंघांसाठी 100 निरीक्षक नेमले। इच्छुक उमेदवारांचा अहवाल तयार करण्यात येणार। मनसे संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभा निवडणूक लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यामध्ये नाव जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा टीजर रिलीज। जनसेवक आम्ही शब्दाचे पक्के, टीजरमध्ये उल्लेख। बांगलादेशातील स्थितीवर आमची नजर। सीमेवर तणावाची स्थिती मात्र चिंतेचं कारण नाही, परराष्ट्र मंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीत माहिती। बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी, विरोधी पक्ष सरकारला सहकार्य करणार। राहुल गांधींचं सर्वपक्षीय बैठकीत वक्तव्य। शेख हसीना यांच्या विमानाचं हिंडन एअरबेसवरून उड्डाण। भारतीय सुरक्षा यंत्रणा शेख हसीनांच्या विमानावर लक्ष ठेवून शेख हसीना ब्रिटनमध्ये जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। बांगलादेशवरून दिल्लीतील सरकारनं धडा घ्यावा, शेख हसीनांकडून लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकुमशाही, संजय राऊतांची टीका। पालघरच्या रणकुळ आश्रमशाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा। जेवण आणि पाण्यामधून विषबाधा झाल्याचा अंदाज। कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ। धरणाची पाणी पातळी 14.26%वर, तर धरणामध्ये 39,000 क्युसेकनं पाण्याची आवक। उजनी धरणामधून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील दगडी पूल इस्कॉन घाट पाण्याखाली। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातील विसर्ग देखील थांबवला। भिडे पुलावरील पाणी ओसरलं। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी असणार। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पुरुष हॉकी संघाचा सेमीफायनलमध्ये सामना। रात्री 10:30 वाजता भारतीय संघ जर्मनीशी भिडणार।